नशिबाचा हा खेळ म्हणायचा, दुसरे काय. होय, मी पण तेच म्हणते. नाहीतर 14 वर्षे वनवासानंतर आता कोठे 4 दिवस सुखाचे आले होते. तोच हा परत वनवास. याला नशीब नाही तर आणखी काय म्हणणार. खरं तर या तमसमध्ये उडी घेऊन मी माझी जीवनयात्रा संपविणार होते. परंतु श्रीरामाचा वंश माझ्या उदरी वाढतो आहे. मी भ्रूणहत्या कशी करू? मुली, तू फारच चांगला विचार केलास. भ्रूणहत्येचे महापाप डोक्यावर घेऊन तुला स्वर्गात प्रवेश मिळाला नसता. तू काही काळजी करू नकोस. तू माझ्या आश्रमात चल. आश्रमातील स्त्रिया तुझी मुलीप्रमाणे काळजी घेतील. वाल्मिकींनी सीतेला घेऊन आश्रमात प्रवेश केला. त्यांनी आश्रमातील स्त्रियांना सीतेची ओळख करून दिली. सगळा वृत्तांत सांगितला आणि तिची काळजी घेण्यास सांगितले. आश्रमातील वातावरण सीतेला फारच आवडले. ती तेथे चांगलीच रमली. गुरुदेवांनी ज्या श्रीरामाच्या चरित्रावर रामायण महाकाव्य लिहिले, ती सीता आपल्या आश्रमात आहे याचे अप्रूप साऱ्या स्त्रियांना वाटत होते. त्या तिची खूप काळजी घ्यायच्या. तिला हवं नको बघायच्या. तिचे डोहाळे पूर्ण करण्यासाठी झटायच्या. वाल्मिकीने सीतेला आपल्या आश्रमात आश्रय दिला. आश्रमातील सर्व स्त्रिया तिची काळजी घेऊ लागल्या, कारण ती एकटी नव्हती. पोटात बाळ वाढत होता. आश्रमातील वातावरण मात्र फार प्रसन्न होते. आजूबाजूला दाट झाडी, तेथे निर्भयपणे वावरणारे हरिण वगैरे प्राणी, मोर, भारद्वाज असे कितीतरी पक्षी. पहाटेला जाग यायची ती कोकिळेच्या मंजूळ स्वरांनी. सीता गाढ झोपी गेलेली असायची. कधीकधी रात्रभर झोप उडायची. राम, अयोध्या तिच्या डोक्यात जागी होई. तिथले वैभव आठवत राही. कधी रावणाच्या बंदिवासातील ते दिवस आठवत राहत. त्यामुळे डोळ्याला डोळा लागत नसे. या कुशीवरून त्या कुशीवर परतत राहायचे आणि मग उत्तर रात्री कधीतरी डोळा लागायचा. मग पहाटे कोकिळेचा मंजूळ आवाज कानावर पडला की जाग येई. तो मंजूळ स्वर ऐकल्यानंतर तिची रात्रीची अस्वस्थता निघून जाईल. प्रसन्न मनाने ती उठे. पहाटेची थंड वेळ, फुलांचा सुवास, वेदांचे घनगंभीर आवाज, गायीच्या गळ्यात घंटेचा आवाज, सगळे कसे प्रसन्न, तनमनाला उत्तेजन देणारे, प्रफुल्लित करणारे. मग सगळा दिवस ऋषीपत्नीबरोबर जाईल. कधी चर्चा, कधी गोष्टी, कधी काही हलके-सलके काम. श्रीरामाची अधूनमधून होणारी आठवण सोडली तर ते दिवस छान जायचे. राजवाड्यात राहून ज्या गोष्टी तिला मिळत नव्हत्या त्या इथे मिळायच्या. गोठ्यात जाऊन लहान वासरांना निहाळायचे, त्यांचे पिटुकले कान हळूवार धरायचे, तोंडाला तोंड घासायचे,